आणि या घडीच्या दोन मोठ्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। चंद्रपूरमध्ये सध्या मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरू आहे। दुसरीकडे मुंबईमध्ये राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे आज वचननामा जाहीर करणार आहेत आणि यासाठी राज आणि उद्धव ठाकरे हे सध्या राज ठाकरेंची भेट घेऊन राऊत सध्या मातोश्रीवरती रवाना होताना आपण पाहतो आहोत। आताच्या घडीच्या दोन मोठ्या बातम्या। खरं तर प्रचाराला अवघे काही दिवस खरं तर यंदाच्या निवडणुकीमध्ये मिळालेले होते आणि आजचा रविवार आहे, त्यामुळे अर्थातच हा एक सुपर संडे आपण म्हणूयात प्रचाराचा। याच वेळेला भाजपकडून एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रोड शो होतोय, दुसरीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊन खरं तर इतक्या वर्षांनी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ठाकरे बंधूंची युती झालेली आहे। त्यामुळे आजच्या जाहीरनाम्यामधून आजच्या वचननाम्यामधून मुंबईकरांना नेमकं कुठलं वचन दिलं जाणार आहे हे बघणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे। आणि रॅलीच्या अगदी साहेबांच्या गाडीच्या अगदी सोबत यायचं आपल्याला। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी एकत्र येतील आणि ही पत्रकार परिषद घेणार आहेत त्या ठिकाणी जाऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत शिवसेना भवनामधून। वेदांत, एक महत्त्वाची अशी घडामोड आज घडणार आहे। खरं तर इतक्या वर्षांनी ही युती होतीये, अर्थातच आजच्या जाहीरनाम्याकडे वचननाम्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। यामिनी, आपण जर बघितलं तर या वचननाम्याला नाव दिलेलं आहे मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचे सुद्धा प्रतिनिधी इथे उपस्थित असतील, त्यासोबतच ठाकरे बंधू आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि 15 महत्त्वाचे मुद्दे याआधी जे वर्कशॉप आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी घेतला त्यामध्ये 15 महत्त्वाचे मुद्दे ज्यावर ही निवडणूक खरं तर लढवली जाणार आहे ते मुद्दे मांडण्यात आले। आणि यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे जर आपण बघितले तर मुंबईकरांना परवडणारी घरं, 1 लाख परवडणारी घरं निर्माण केली जाणार आहे। त्यामुळे बेस्टचा प्रवास सुद्धा अधिक कसा 5 रुपये 10 रुपये 15 रुपये 20 रुपये प्रमाणे करता येतील। त्याशिवाय आपण जर बघितलं तर 700 स्क्वेअर फीट पर्यंत घरांना मालमत्ता कर माफ असे अनेक महत्त्वाचे मुद्दे या 15 मुद्द्यांमध्ये आहेत। त्याशिवाय आपण जर बघितलं तर राज ठाकरे उद्धव ठाकरे या 15 मुद्द्यांव्यतिरिक्त काही महत्त्वाच्या गोष्टी या वचननाम्यामध्ये ऍड करणार का किंवा आज काही गोष्टी समोर मांडणार का हे सुद्धा बघावं लागणार आहे। महत्त्वाचं म्हणजे सेना भवनमध्ये राज ठाकरे हे 20 वर्षानंतर इथे येणार आहेत आणि त्यामुळे मनसैनिकांना त्यासोबत शिवसैनिकांना उत्सुकता आहे की दोन बंधू पुन्हा एकदा सेना भवनमध्ये पाहायला मिळतील आणि वचननामा ते जाहीर करणार आहेत। वचननामा जाहीर झाल्यानंतर अर्थातच संयुक्त सभा शाखा भेटी असा वेगळा कार्यक्रम सुद्धा त्याचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे वचननाम्यामध्ये ज्या 15 मुद्दे याआधी सुद्धा मांडले त्या व्यतिरिक्त कोणते महत्त्वाचे मुद्दे ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आणखी कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार, मुंबईकरांना जर मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंची सत्ता आली तर नेमकं काय देणार हे आजच्या या वचननाम्यानंतर समोर येईल। अगदी वेदांत, तुम्ही असेच सोबत राहा। यानंतर आपण मातोश्रीच्या बाहेर आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आहेत त्यांच्याकडे जाऊयात। राजू, आपण बघतोय की काल देखील राज ठाकरे आणि संजय राऊत यांची चर्चा झालेली होती आणि ज्या वेळेला अगदी काही वेळ शिल्लक आहे या पत्रकार परिषदेसाठी दोघांच्याही, तेव्हा देखील संजय राऊत हे राज ठाकरेंची भेट घेतल्याच्या नंतर सध्या मातोश्रीवरती पोहोचताना दिसतायत। काय नेमकी अपडेट आहे? पाहतो आपण की ठाकरेंचा आज वचननामा आहे आणि वचननाम्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये मातोश्रीमधून जे आहे ते उद्धव ठाकरे बाहेर पडतील आणि थेट शिवसेना भवनला जाणार आहे। मात्र त्याच्या आधीच्या आपल्याला घडामोडी पाहायला मिळत आहेत की आपण पाहतोय की ज्या प्रकारे सगळ्या याच्यामध्ये राज ठाकरे यांच्या भेटीसाठी संजय राऊत पोहोचलेले होते। संजय राऊत यांनी राज ठाकरेची जवळपास 40 मिनिटांहून अधिक वेळ जी आहे ती भेट घेतलेली होती। त्या ठिकाणी वचननाम्यासंदर्भात जी आहे ती चर्चा झालेली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय की संजय राऊत जे आहे ते मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि वचननाम्यासंदर्भात चर्चा करतील अशी शक्यता वर्तवली जाते। थोड्याच वेळामध्ये जे आहे ते उद्धव ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडण्याची शक्यता आहे। तशा प्रकारच्या हालचाली सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर उद्धव ठाकरे आता काही वेळात जे आहे ते मातोश्रीवरून बाहेर पडतील आणि वचननाम्यासाठी जे आहे ते थेट शिवसेना भवनला जे आहे ती पोहोचण्याची शक्यता आहे। मात्र त्याच्या आधी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर जातात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं होणार आहे। पाहतो आपण मातोश्रीवरून अनेक गाड्या ज्या आहेत त्या बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत।
कदाचित हा उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो असण्याची शक्यता आहे आणि पाहतो आपण का उद्धव ठाकरे यांचा ताफा असण्याची उद्धव ठाकरे जे आहे ते बाहेर पडलेले आहेत आणि थेट आता वचननामा जे आहे ते त्याची घोषणा करण्यासाठी दादरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूण जर पाहिलं आपण तर या वचननाम्यासाठी उद्धव ठाकरे जे आहे ते मातोश्रीवरून बाहेर पडलेले आहे. त्याचसोबत आपण पाहतोय कदाचित शिवतीर्थावरती जाऊ शकतात कारण 1 वाजता आहे आणि काही वेळ जो आहे तो उरणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे की या ठिकाणी आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे आता दादरच्या दिशेने गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी वचननामा जो आहे तो जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे नेमकं वचननामा हा कसा असणार आहे हा सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अगदी राजू, हा जो वचननामा जाहीर केला जाणार आहे किंवा ही जी पत्रकार परिषद होणार आहे ती साधारण किती वाजता होईल? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी ज्या पद्धतीच्या सूचना केलेल्या होत्या किंवा कोणते मुद्दे प्रचारात घ्यायचे हे सांगितलेलं होतं, तेच मुद्दे या जाहीरनाम्यामध्ये असतील की आणखी काही ॲडिशन देखील असेल? आपण पाहतोय का हा जाहीरनामा हा वेगळा जाहीरनामा असणार आहे कारण आपण गेल्या पाहतोय अनेक दिवसांपासून जे आहे ते ठाकरेंनी सुद्धा महापालिकेची तयारी केलेली आहे आणि या महानगरपालिकेच्या तयारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पुनर्विकासाचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे पुनर्विकासाच्या मुद्द्याला धरून हा वचननामा असणार आहे. त्यासोबत मालमत्ता करामध्ये सूट 700 स्क्वेअर फूटपर्यंतचे जे काही घरं आहेत त्यांना माफ करण्यासंदर्भात सुद्धा यामध्ये मुद्दा असण्याची शक्यता आहे आणि तो मुद्दा यामध्ये असणार आहे. त्यासोबत आरोग्य असेल, सोबत आपण पाहतोय की मुंबईमधील सुरक्षा असेल, शिक्षण असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती जे आहे तो फोकस असणार आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी एक प्रेझेंटेशन केलं होतं त्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांना हात घालण्याचा जो आहे तो प्रयत्न केला होता. आपण याच्या आधी काय केलेलं आहे आणि यापुढे काय करणार आहोत अशा प्रकारचं जे आहे ते एक प्रकारची त्यांनी सांगितलेलं होतं आणि तेच या वचननाम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांचा हा एकत्रित वचननामा असणार आहे. शरद पवारांची सुद्धा यांना साथ आहे. त्यामुळे 3 पक्षांचा मिळून हा वचननामा असणार आहे. त्यामुळे आणखी नव्याने कुठले कुठले मुद्दे येतात हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. मात्र मातोश्रीवरून आता उद्धव ठाकरे जे आहे ते दादरच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते कदाचित शिवतीर्थावरती पोहोचतील. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची एकत्रितपणे जी आहे ती बातचीत होईल, त्यांची भेट होईल आणि त्यानंतर दोघेही शिवसेना भवनच्या दिशेकडे जातील आणि 1 वाजता बरोबर या वचननाम्याला सुरुवात होणार आहे. अगदी राजू, तुम्ही असं सोबत राहा. पुन्हा एकदा आपण जाऊयात शिवसेना भवनामध्ये. आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आहेत आपल्या सोबत. वेदांत, आताच आपण ही दृश्य दाखवतोय की उद्धव ठाकरे यांचा ताफा सध्या मातोश्रीवरून बाहेर पडलेला आहे आणि सध्या शिवसेना भवनाच्या दिशेनं हा ताफा निघाल्याचं कळतंय. तिथली तयारी नेमकी कशी झालेली आहे? दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच शिवसेना भवनामधून काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं होतं सध्याच्या मुंबईमधल्या उमेदवारांना. त्यामुळे आजच्या वचननाम्यामध्ये कोणकोणत्या नेमक्या बाबी असणार आहेत मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या? ज्या प्रकारे आपण बघितलं तर इथे 3 खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत. 3 पक्षाच्या या 3 खुर्च्या असतील आणि नाव जर आपण बघितलं तर मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा हा वचननामा असणार आहे आणि त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश या वचननाम्यामध्ये करण्यात आल्याचं कळतं. ज्यामध्ये अगदी परिवहन असेल, त्याशिवाय आपण जर बघितलं मुंबईचं आरोग्य असेल, शाळा असतील, अगदी पेट पार्कचा सुद्धा विचार या वचननाम्यामध्ये करण्यात आलेला आहे. पार्किंगची समस्या आहे, फुटपाथची समस्या आहे, अशा अनेक गोष्टी. म्हणजे काय करून दाखवलं हे ठाकरेंची शिवसेना सांगेल. त्यासोबत आम्ही काय करणार आहोत जर BMC मध्ये सत्ता आली ठाकरे बंधूंची, तर या सगळ्या बाबी, अगदी छोट्या छोट्या बाबींचा विचार ठाकरे बंधूंनी यामध्ये केला आहे. आणि अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा या वचननाम्यामध्ये, या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधूंच्या सोबत असणार आहे. आणि त्यामुळे जे 15 मुद्दे याआधी आदित्य ठाकरे त्यासोबत अमित ठाकरे यांनी प्रेझेंटेशनमध्ये मांडले, त्या व्यतिरिक्त इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा राज ठाकरे, उद्धव ठाकरे भाष्य करतील आणि एक प्रेझेंटेशन याच ठिकाणी आपल्याला देताना पाहायला मिळेल. कारण प्रेझेंटेशनची सुद्धा तयारी झालेली आहे. त्यामुळे मुंबईकरांना जर ठाकरे बंधूंची सत्ता आली तर नेमकं काय काय मिळणार हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल. ठीक आहे वेदांत, आपण बघतोय की शिवशक्तीचा हा वचननामा आहे. अर्थात राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून नेमके कोणते नेते असतील मंचावरती आज उपस्थित, याविषयी काही कळू शकलंय? जी माहिती आपण घेतली त्यामध्ये शशिकांत शिंदे, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते या वचननामा जाहीर करताना सोबत असतील. याआधी आपण बघितलं तर जयंत पाटील, शशिकांत शिंदे हे अनेक वेळा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती संदर्भात चर्चा करताना किंवा जागा वाटपाची चर्चा करताना सोबत पाहायला मिळाले होते. आणि आज सुद्धा जेव्हा हा वचननामा जाहीर होणार आहे, अर्थातच जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधूंसोबत आहे तर हे वचननाम्यात कोणकोणत्या बाबी आहेत किंवा कोणत्या बाबी समाविष्ट करायच्या
या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत सुद्धा चर्चा झाल्याचं कळते आणि त्यामुळे 3 नेते इथे उपस्थित असतील आणि हे नेते साधारणपणे 12:30-1च्या दरम्यान आपल्याला पत्रकार परिषदेला संबोधित करताना पाहायला मिळतील असंही नियोजन केलं जातं की ठाकरे बंधूंसोबत काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुद्धा मुंबईत प्रचारात सहभागी होतील. बरं वेदांत, खरं तर अमित ठाकरे, आदित्य ठाकरे या ज्युनियर ठाकरे बंधूंनी ज्या वेळेला मार्गदर्शन केलेलं होतं त्यांच्या उमेदवारांना, तेव्हा त्यांची एक वेगळी केमिस्ट्री बघायला मिळालेली होती. अनेक वर्षांनी अमित ठाकरे पहिल्यांदा या शिवसेना भवनामध्ये आले होते. आज राज ठाकरे इतक्या वर्षांनी शिवसेना भवनामध्ये येतील तेव्हा काहीसा एक भावनिक क्षण देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. नक्की. जेव्हा शिवसेना पक्ष सोडला त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सेना भवनमध्ये ते कधी आले नाही ना, आज जेव्हा आपण बघतोय मागील 6 महिन्यापासून ज्या काही भेटीगाठी सुरू आहेत त्यामध्ये मातोश्री, शिवतीर्थ हे 2 भाऊ एकमेकांच्या निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळाले. शिवालय जे दुसरं कार्यालय खरं तर म्हणता येईल ठाकरेंच्या शिवसेनेत, तिथे आपल्याला आलेले पाहायला मिळाले. मात्र शिवसेना भवन जिथे बाळासाहेब ठाकरे खरं तर महाराष्ट्रात शिवसेना चालवायचे किंवा निर्णय महत्त्वाचे इथले घेत जायचे किंवा पत्रकार परिषदा ज्या असतील त्या इथे घ्यायचे, त्याच शिवसेना भवनामध्ये ठाकरे बंधू पुन्हा एकदा 20 वर्षांनंतर एकत्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण जर बघितलं तर भारतीय विद्यार्थी सेना जेव्हा राज ठाकरे हे काम बघायचे तेव्हा याच शिवसेना भवनमध्ये त्याचं कार्यालय होतं. त्यामुळे राज ठाकरे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा अनेकदा सेना भवनमध्ये आपलं हे काम बघण्यासाठी यायचे किंवा काम या सेना भवनातून करायचे. आणि आता आपण बघतोय जेव्हा ठाकरे बंधूंची युती झालेली आहे तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 20 वर्षांनंतर या सेना भवनामध्ये येतील. खरं तर जी युतीची घोषणा करायची होती, ज्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ते ठिकाण ठरवण्यात आलं, त्याच्याऐवजी शिवसेना भवनाचा सुद्धा विचार झाला होता. इथे ती पत्रकार परिषद घेण्याचं नियोजन करण्यात येत होतं. मात्र आता वचननामा हा या शिवसेना भवनामध्ये ठीक आहे. वेदांत आणि राजू, तुम्ही दोघेही असे सोबत राहा. शिवसेना भवनाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख आहेत. ईशान, खरं तर शिवसेना भवन म्हटलं आणि दादर म्हटलं तर शिवसैनिकांसाठी खरं तर एक वेगळी भावना असते आणि आज तर राज ठाकरे स्वतः देखील या ठिकाणी येतील, त्यामुळे शिवसैनिक, मनसैनिक हे सगळे आपल्याला खरं तर या ठिकाणी दिसतील. काय नेमका माहोल आहे या ठिकाणी? यामिनी, नक्कीच सध्या मी शिवसेना भवन या परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकतो थोड्या वेळातच राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोन्हीही ठाकरे बंधू थोड्या वेळाने या शिवसेना भवनमध्ये येतील. त्याआधी कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास आता सुरुवात झाली आहे. कार्यकर्ते असतील, मग त्यामध्ये मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, हे दोन्हीही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती आता शिवसेना भवन या परिसरामध्ये जमायला सुरुवात झाली आहे आणि कुठेतरी आज राज ठाकरे तब्बल 20 वर्षानंतर या शिवसेना भवनमध्ये येणार आहे. त्यामुळे कुठेतरी मनसैनिकांना असेल किंवा शिवसैनिकांना देखील असेल एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षानंतर आल्यानंतर आज नेमकं शिवसेना भवनमध्ये गेल्यानंतर काय, कोणत्या गोष्टीकडे पहिले जाऊन पाहतात, कोणत्या गोष्टीला जाऊन भेट देतात आणि त्यानंतर कशा प्रकारे प्रतिक्रिया देतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. कारण की काय आपल्याला माहिती असेल की अमित ठाकरे असतील किंवा मनसेचे अनेक नेते असतील हे आता या शिवसेना भवनमध्ये यायला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आधी देखील अमित ठाकरे 2 दिवसापूर्वीच इकडे आदित्य ठाकरे यांच्याबरोबर शिवसेना भवनमध्ये आले होते. त्याचबरोबर नितीन सरदेसाई असतील, अभ्यंकर असतील, असे अनेक नेते, संदीप देशपांडे असतील, हे देखील या शिवसेना भवनमध्ये याआधी आले होते. पण आता आज तब्बल 20 वर्षानंतर राज ठाकरे येणार आहेत. त्यामुळे कुठेतरी मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. यामिनी, अगदी. ईशान, तुम्ही देखील असे सोबत राहा. तर सध्याची ही आपण दृश्य दाखवतो आहोत शिवसेना भवनाच्या बाहेरची, जिथून आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्याला अपडेट्स देत होते. उद्धव ठाकरे हे आता त्यांचा जो ताफा होता तो मातोश्रीवरून सध्या शिवसेना भवनाच्या दिशेने रवाना झालाय. अगदी थोड्या वेळामध्ये दुपारी 1 वाजता या दोघांची संयुक्त अशी पत्रकार परिषद होईल. याचे अपडेट्स आपण घेतो आहोत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून देखील तिघांचा असा एकत्रितपणे हा वचननामा मुंबईकरांसाठी आज जाहीर केला जाणार आहे. त्याच वेळेला दुसरीकडे चंद्रपूरमध्ये भाजपनं देखील प्रचाराचा शुभारंभ केल्याच्या नंतर आता एक रॅली निघालेली बघायला मिळते. त्यामुळे आताची ही थेट दृश्य आपण बघतो आहोत मातोश्रीच्या बाहेरची आणि शिवसेना भवनाच्या बाहेरची. तर ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचा वचननामा आज जाहीर होणार आहे.
तर अगदी काही वेळामध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे आणि आपण याविषयीचे अपडेट्स घेतोय. आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्या सोबत होते, वेदांत नेब आणि ईशान देशमुख आपल्याला अपडेट्स देत आहेत. पुन्हा एकदा आपण काही वेळानं त्यांच्याकडे जाणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.